नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. पुण्याचं पाताल लोक या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काही दिवसांपूर्वी पाताल लोक नावाची एक सिरीज प्रदर्शित झाली होती. एक गुन्हा घडला, त्या गुन्ह्यातले 4 आरोपी पकडले गेले, पण त्या आरोपींचं वास्तव इतिहास जेव्हा समोर आला तेव्हा समाजाची अशी काळीकुट्ट बाजू दिसली जी कोणत्याही संवेदनशील माणसाला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी होती. पुण्यातल्या पोर्शे अपघातामध्ये नेमकं तेच होताना दिसते. या अपघात प्रकरणी गेल्या आठवडाभरामध्ये जे घडलंय त्यानं पुण्याचं पाताल लोक वास्तवात आणलंय. लाज आणणाऱ्या या वास्तवातले पोलीस आणि डॉक्टर यांच्यावर सध्या तोंडेखली का होईना पण कारवाई सुरू झाली आहे. पण या पाताल लोकचे खरे सूत्रधार आहेत, त्यांचं काय? राजकीय नेत्यांचं काय? त्यांच्या पडद्यामागच्या हालचाली साध्या समोरही येत नाहीयेत. नेत्यांचे लागेबांधे आणि व्यवस्थेवरची पकड जर अशीच पोलादी राहिली तर धनगानग्या गुन्हेगारांना केव्हा तरी शिक्षा मिळेल का, हा प्रश्न आहे. याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या कार्यक्रमामध्ये. आधी बघूयात, पुण्याच्या या पाताल लोकचं सगळं प्रकरण समोर येत असताना महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातले कोण कोण नेते समोर आले आणि कुणी कुणी कुणाकुणावर काय काय आरोप केले. यामध्ये सर्वात पहिलं ज्या लोकप्रतिनिधींचं नाव आलं त्यांचं नाव होतं सुनील टिंगरे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत वडगाव शेरीचे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी पोलीस स्थानकामध्ये गेलो होतो अपघात झाल्यावर, पण पोलिसांवर दबाव मी टाकला नाहीये. फक्त लोकप्रतिनिधी आहे म्हणून मी पोलीस ठाण्यात गेलो होतो. त्यानंतर समोर आले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत. त्यांचं म्हणणं आहे की टिंगरे त्या आरोपीला का वाचवत होते. टिंगरे कुणाच्या आदेशानं हे सगळं करत होते, हा सवाल राऊतांनी उपस्थित केला. मग सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांना थेट प्रश्न केला. अजितदादांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला का, असा अंजली दमानिया यांचा प्रश्न होता. आणि अजित पवारांचे फोन तपासा, त्यांची नार्को टेस्ट करा, अशी ही मागणी अंजली दमानिया यांनी केली. अजित पवार या मागणीवर असं म्हणाले की मी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, कुणालाही वाचवण्यासाठी फोन केला नाही. मी फोन करतो ते रितसर कारवाईसाठी. मग आले नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. त्यांचं म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीस यांचा आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न आहे. स्वतःच्या वकिलीचा वापर आरोपींच्या सुटकेसाठी देवेंद्र फडणवीस करतायत, असं नाना पटोले यांचं म्हणणं आहे. मग देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आणि पुणे पोर्शे अपघातातल्या कुणाचीही गय केली जाणार नाही असं म्हटलं. पुण्यामध्ये जेव्हा हे सगळं घडत होतं त्यावेळेस एक चेहरा जो पुण्याच्या राजकीय वर्तुळातला अगदी आघाडीचा चेहरा आहे तो सातत्यानं समोर येत होता. त्याचं नाव आहे रवींद्र धंगेकर. कसब्याचे काँग्रेसचे आमदार आहेत आणि नुकत्याच सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुद्धा आहेत. रवींद्र धंगेकर या कार्यक्रमामध्ये, या चर्चेमध्ये आता सहभागी होत आहेत. धंगेकर सर, स्वागत आहे. अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. काही काळ का होईना राजकीय वर्तुळाचा, राजकारणाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अंजलीताई, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. नमस्कार. नमस्कार. रवींद्र धंगेकरजी, जेवढे प्रश्न मी उपस्थित केले आणि जी वक्तव्य मी सांगितली त्याच्याशी तुम्ही सहमत असालच, पण पहिला प्रश्न राजकीय वर्तुळात वावरणारा एक व्यक्ती म्हणून, आमदार म्हणून माझा तुम्हाला आहे. राजकीय नेत्यांची संवेदनशीलता संपली आहे का? नाही, ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर प्रशासन जे आहे ह्याच्यामध्ये जो पोलीस असतील, डॉक्टर्स असतील, आणि ह्याच्यामध्ये सिस्टीमच ही खराब झालेली आहे. लोकप्रतिनिधींनी काय सांगायचं आणि अधिकाऱ्यांनी काय ऐकायचे ठरलेलं, आणि तसे आपण आपल्या नियमामध्ये तसं आपण त्यांना पूर्णपणे पाऊस दिला तर माझी बदली होईल, मला ह्या जागेवरनं त्या जागेवर टाकतील, मला क्रीम पोस्ट मिळणार नाही, ह्या नादामध्ये ह्या पुणे शहराचं वाटोळं करण्याचं काम हे प्रशासनाने केलं आहे. कोण निवडून येतं, कोण लोकप्रतिनिधी काय सांगतो, त्याच्यापेक्षा प्रशासनाने काय काम केलं पाहिजे ह्याचं भान हे प्रशासनाला राहिलं पाहिजे, माझं मत आहे. असं आहे की तुम्ही आता विरोधाचे आमदार आहात त्यामुळे तुम्ही प्रशासनावर दोष देताय, पण प्रशासन शेवटी कुणाच्या इशाऱ्यावर चालतं? जे लोकशाहीचे 3 महत्वाचे स्तंभ आहेत,
जे आपण वाचतो, ज्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे घटनेमध्ये, त्यामधला प्रशासन हा महत्वाचा स्तंभ आणि त्याच्या जोडीला लोकप्रतिनिधी, विधिमंडळ, कायदेमंडळ हा महत्वाचा स्तंभ आहे. जर हे दोन स्तंभ एकमेकांच्या सोबत नसतील तर आपली व्यवस्था चालणार नाही. मग सगळा दोष आपण प्रशासनावर कसा टाकायचा, आणि जर तो टाकायचा असेल तर मग टिंगरे पोलीस स्टेशनला रात्री काय करत होते? लोकशाहीचे कुठले स्तंभ आता जागेवर राहिले नाही, सगळे हरलेले. आज आपण बघितलं असेल या सध्याच्या राजकारणामध्ये न्यायालयापासून तर खाली पोलिसांपर्यंत जनतेला न्याय मिळेल अशी आशा राहिलेली नाही. आणि ह्याच्यामध्ये आपली जी संविधान आहे, आपली जी लोकशाही आहे, ही कुठेही ह्याच्यामध्ये आज दिसत नाही. जो बोलेल त्याच्यावर गुन्हे होतात. सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी गेला तर त्या पोलीस चौकीमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. अशा पद्धत त्या पोलीस स्टेशन आणि सरकारी दरबारी झालेले. त्यामुळं लोकप्रतिनिधी जेवढे जबाबदार आहेत तेवढेच जबाबदार हे प्रशासन आहेत. आणि प्रशासनाने ज्या पद्धतीने कारभार करता जाता त्या कारभाराला लोक कंटाळलेत आणि याच्यामुळेच हे सगळे प्रकार घडताना आपल्याला दिसत आहेत. बर, अंजलीताई, सगळा दोष आपण प्रशासनावर कसा लोटायचा? प्रशासनावर दोष लोटायचा तर किमान त्यांच्यावर काहीतरी कारवाया होतात, तोंड देखलं निलंबन होतं, कुठेतरी एखादी चौकशी लागते. नेत्यांचं काय? खरंय कविता, कारण मला तर सॉरी नाही, बोला तुम्ही. अंजलीताई बोला, मी धंगेकर सरांकडे नंतर जात. बर, तर मला असं वाटतं धंगेकर अतिशय उत्तम फाईट्स देतात, अनेक लोकांसाठी लोकांचे मुद्दे उचलतात, लढतात. त्याबद्दल खरंच त्यांचा आदर आहे. पण त्याचे म्हणाले की फक्त यंत्रणाच काम करत नाही, तर हे मला ते तेवढा भाग त्यांचा पटत नाही. कारण नेते मंडळी काय करतात हे सगळ्या जगाला माहित. आज कविता मला मुद्दाम न वाचून दाखवायचंय की हे जे सो कॉल्ड विशाल अग्रवाल आहेत, त्यांच्या जेवढ्या कंपन्या आहेत, त्यांच्यापैकी जी एक ब्रह्मा कॉर्प नावाची कंपनी जी आधीची होती, त्यांची किती किती हॉटेल्स आहेत. म्हणजे लव्ह मेरिडियन महाबळेश्वरचं, लव्ह मेरिडियन पुण्याचं, शेरेटन ग्रँड पुण्याचं, सन सिटी क्लब कल्याणी नगरचं, रेसिडेन्सी क्लब पुण्याचं, बोलेवार्ड टावर साधू वासवानी चौकचं, बीओसी बिझनेस पार्क आहे, या सगळ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्यांच्या एकट्या अग्रवालाची इस्टेट जवळजवळ 600 कोटी फक्त विशाल अग्रवालची आहे. म्हणजे इतर त्यांचे जे भाऊबंद आहेत आणि अख्खी ती ब्रह्मा जो ग्रुप आहे त्याची तर किती कोटी असेल संपत्ती आहे, त्यांचं त्यांना पण कदाचित माहित नसेल. तर अशी संपत्ती असलेला माणूस हा कोणी टिंगरे नावाच्या आमदारालाच बोलवेल का किंवा त्यांना फोन करेल का, हे आपल्याला पटतं तरी का? तर मला म्हणून, आणि त्यात कसं झालं, सिरीज ऑफ इव्हेंट झाले. पहिलं म्हणजे मला पहिले एक दिवस वाटलं की आता अजित पवार बोलतील, नंतर बोलतील. पहिल्या दिवशी नाही, दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशी नाही, चौथ्या दिवशी जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर दिलं की त्याची चौकशी चालली आणि ते होईल. आता मला कविता एक कळत नाही की एखादा माणूस 4 दिवस तिथला पालकमंत्री, म्हणजे पालकमंत्री हा कॉन्सेप्टच महाराष्ट्रात का आला की बाबा प्रत्येक एवढे जिल्हे आहेत आणि त्या प्रत्येक जिल्ह्याची सगळी तिथली जी यंत्रणा आहे त्यांनी नीट काम करावं, बजेट नीट मिळावं, कायदा सुव्यवस्था नीट चालावी, म्हणून एका मंत्र्याला अपॉइंट करून तिथे पालकमंत्री बनवलं जातं. पण पुण्यासारख्या शहरात एवढी मोठी घटना घडते की जे अख्ख्या देशभर त्याचे पडसाद उमटतात आणि सगळीकडनं त्याच्यावर टीका होते की हे चाललंय काय. म्हणजे पहिलं तर ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डनी जो निर्णय दिला, काही तासातच त्याला बेल दिली. त्याची जी अगदी त्या मुलाला जे पिझ्झा आणि बर्गर दिले गेले पोलीस स्टेशनमध्ये, आणि त्याची जी आपण काय म्हणतो त्याला सरबराई केली गेली पोलीस स्टेशनमध्ये, ही काय कोणी सामान्य माणसाची केली जाते का कधी? की ज्यांनी कोणाला ठोकले आणि ते 2 छोटे जीव त्याच्यामुळे गेलेत. आज टेकीज असून त्यांचं पूर्ण आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालंय. हे जर जेव्हा झालं असलं तर अशा माणसाची पोलीस स्टेशनमध्ये कधी इतकी सरबराई होईल का? त्यानंतर आपण बघितलं त्यांना आधी जे कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स सीपी सारख्या व्यक्तीकडनं येतात, रोज वेगळं स्टेटमेंट. आधी म्हणाले आम्ही 2 सॅम्पल्स घेतली आहेत आणि ती 2 वेगवेगळ्या लॅबमध्ये पाठवली आहेत, म्हणजे कुठेही हे होऊ नये, कुठेही शंकेचा पाल कुठे चुकचुकू नये म्हणून आम्ही 2 वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली. आणि नंतर जेव्हा कळतं की ती कुठे लॅबमध्ये टेस्टिंगसाठी सोडा कचऱ्याच्या डब्यात गेली आणि दुसरं सॅम्पल जर त्याला पाठवलं गेलं आणि त्याचा जर रिपोर्ट, तो पण रिपोर्ट आज 8 दिवस झाले, कशा रिपोर्टचाही पत्ता नाही, काय चाललंय काय.
आणि हे काही एकटे विशाल अग्रवालच्या घरचे लोक करू शकणार आहेत का? ते काय करतील? फार तर फार जो त्यांनी ड्रायव्हरवर दबाव आणला, त्याला डांबून ठेवला, ते सगळं झालं, ते एखादं कुटुंब करू शकेल. पण एवढ्या सगळ्या पॅरलल यंत्रणा चालवणं आणि ससून सारख्या, दंगेकरांनी मला खरंच सांगावं, ससून हॉस्पिटलमध्ये पुण्याच्या कोणाचा जोर चालतो आणि तो किती वर्ष झाले चालतो, आणि तो स्पष्ट शब्दात सांगावं की राष्ट्रवादीचा आणि अजित पवारांचा जोर ससून हॉस्पिटलमध्ये आहे की नाही. आणि याच जर आपल्याला दिसलं की 4 दिवस झाले चकार शब्द जर पालकमंत्री बोलले नसतील, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ सिंपल आहे ना, की पालकमंत्र्यांनी फोन केला होता की नाही एवढा मी प्रश्न विचारला. त्याच्यावर काल त्यांनी आता उत्तर पण दिलंय की हो, त्यांनी प्रश्न विचारला. मग प्रश्न विचारला तर झालं काय त्याचं पुढे? म्हणजे प्रश्न काय विचारला तुम्ही, कोणासाठी विचारला, शिक्षा व्हावी म्हणून विचारलात का काय विचारला? या सगळ्या गोष्टी जनतेपुढे यायला नको. या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे, त्याची उत्तरं मिळायला पाहिजे. दंगेकर सर, जर आता ससूनचा मुद्दा निघालाच आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जितकं पोलीस खात्यावर शिंतोडे उडतायत तितकेच शिंतोडे ससून रुग्णालयावर उडतात. दुर्दैव हे आहे की ससूनवर शिंतोडे उडण्याची काही पहिली वेळ नाहीये. गेलं वर्षभर आपण ससूनच्या याच बातम्या बघतोय, तुम्ही सातत्यानं याच्या विरोधात आवाज उठवताय. जर ससूनच्या डॉक्टरांची वारंवार हे करण्याची हिंमत होत असेल तर तुम्हाला खरंच वाटते की ही हिंमत राजकीय वरदहस्त असल्याशिवाय होईल? आपण बोलतोय ते बरोबर आहे. ललित पाटील प्रकरणामध्ये मी वर्षभर सातत्याने पाठपुरावा करतोय आणि पाठपुरावा करत असताना तिथे डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यापर्यंत ही सगळी केस जात होती. आणि त्यावेळेला मी सातत्यानं विधानसभेत असेल, नागपूर अधिवेशन असेल, मुंबई अधिवेशन असेल, याच्यामध्ये संजीव ठाकूरला अटक करा अशी मागणी आम्ही केली होती. आणि पोलिसांनी ही सगळी मागणी आमची शासनाकडे ते सगळं अहवाल पाठवला आणि शासनाला त्यांनी आदेश मागवले की ललित पाटील प्रकरणामध्ये डॉक्टर संजीव ठाकूरला अटक केली पाहिजे का नाही. आणि शासनाने तो अहवाल सगळा दडपला आणि संजीव ठाकूरांना अभय द्यायचं काम या शासनाने केलं. आपण म्हणल्याप्रमाणे प्रशासनामध्ये शासना जे राज्यकर्ते त्यांचा अंकुश आहे, ही वस्तुस्थिती काय नाकारता येत नाही. पण त्याच्यामध्ये अजय तावरे सारखा डॉक्टर, त्यालाही त्या वेळेला अटक व्हायला पाहिजे होती. आज ज्या पद्धतीने त्याला अटक केली आणि त्याच्याकडून काही रक्कम जी त्यांनी घेतलेली होती ती पोलिसांनी जप्त केली. तीच रक्कम जे तपास अधिकारी होते त्यांना निलंबित केलं. त्यांना तर खरं त्या प्रकरणामध्ये अटक व्हायला पाहिजे होती आणि त्यांनी जे पैसे घेतले ते पैसे वसूल करून त्या गुन्ह्यामध्ये तो मालमत्ता दाखवायला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्या पोलिसांना वाचवण्यासाठी पुण्यामध्ये आले होते आणि ते येताना पालकमंत्री अजित पवार यांना का आणलं नाही किंवा त्यांना या तपासामध्ये का घेतले नाही. मी म्हणल्याप्रमाणे अजितदादांचे सगळे हात या राज्यकर्त्यांनी या सत्तेत घेऊन बांधलेले आणि त्यांना कुठलेही ह्या प्रक्रियेमध्ये घेतले नाही असं मला वाटतंय. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये आले, पोलिसांना सावरासावर केली. पण ह्या गुन्ह्याचा तपास जसा जसा पुढे जातोय तसे तसे या गुन्ह्यामधले आरोपी आपल्याला कळत आहेत. या गुन्ह्यामध्ये अग्रवाल परिवार, अंजलीताई म्हटल्याप्रमाणे हे डिफॉल्टर कुटुंब आहे आणि हे पुण्यामध्ये अनेक लोकांना त्रास दिले, अनेक गुन्हे घडवले, अनेकांच्या जमिनी त्यांनी खाल्लेल्या आहेत, अनेक लोकांना त्रास दिले आणि पैशाच्या जोरावर पोलीस खाते असेल, बाकीचे महसूल खाते असेल, याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेला बी तोषित लावून अशी कामं ह्यांनी केलेली आहेत. त्यामुळे ह्यांची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. ज्या मुलाने हा अपघात केला त्याचं एक प्रकरण आहे. आमचे तनपुरे परिवार आहेत, त्यांच्या ताईंनी परवा मुलाखत दिली. त्या मुलाने आमच्या मुलाला त्रास दिला आणि त्याच्या पालकांना जाऊन सांगितलं, पण पालकांनी बघितलं नाही. शेवटी आम्ही त्या आमच्या मुलाला शाळेतून काढलं. म्हणजे हे इतकं चुकीचं पद्धतीने वागणारे परिवार आहे आणि याची नुसतीच सखोल चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये त्यांनी लोकांना लोबाडलेल्या सर्व जमिनी असतील आणि महसूल खात्यामध्ये त्यांना असलेला वावर आणि पोलीस प्रशासनामध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. परंतु ही सगळी अग्रवाल परिवार पैशाच्या जीवावर ही सगळी त्यांनी चुकीच्या पद्धतीने कामकाज करून एवढी मोठी संपत्ती आणि अनेक लोकांना आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. धंगेकर सर, तुम्ही पुण्याच्या राजकीय वर्तुळातला प्रमुख चेहरा आहे म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. जेव्हा गृहमंत्री या प्रकरणामध्ये दुसऱ्याच दिवशी येतात, पत्रकार परिषद घेतात, पत्रकारांसमोर या संपूर्ण प्रकरणातले काही महत्वाचे मुद्दे ठेवतात, प्रश्न उपस्थित करतात, उत्तरांची अपेक्षा धरतात,
काय वाटतं तुम्हाला, गृहमंत्री नक्की यासाठी आले होते की तुम्ही ज्या सगळ्याचं वर्णन केलं त्याचा अर्थ लक्षात घेता हे चेकमेट होतं? ह्याच्यामध्ये ते आले होते पोलिसांना वाचवायला. ज्या पद्धतीनं पुणेकर रस्त्यावर यायला लागले, पुणेकर पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसायला लागले, पुण्यामध्ये लोकांमध्ये प्रचंड राग होता, हे पोलीस खात्याची कळवलं असेल, तेव्हा आले आणि पोलिसांना सावरून गेले. पण त्याच्यामध्ये त्यांनी त्याच दिवशी त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्या पोलीस अधिकाऱ्यांना जेलला पाठवलं होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही. याच्यामध्ये ते वाट बघत बसले आणि याच्यामध्ये 2 दिवसांनी असं स्टेटमेंट केलं की आम्ही 17/12 कारवाई केली, 18/12 कारवाई केली. पण ते चालूच कसे झाले ही आमची पहिली मागणी होती. जे बेकायदेशीर धंदे चालतात आणि तुम्ही मोठं क्रेडिट घ्यायला जातं की आम्ही हे बंद केले, पण चालूच कसे ठेवले? म्हणजे चालू करताना जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमवर गुन्हे दाखल केले पाहिजे. ते दारूबंदी महसूल विभागाचे राजपूत साहेब आहेत, त्यांना करोडो रुपयाचा हप्ता मिळतो आणि या हप्त्यातून हे सगळे व्यवसाय चालू झाले, ही पब संस्कृती आली. तर माझं म्हणणं असेल, पुणेकरांचं म्हणणं की ह्यांनाच गुन्हेगार करून ह्यांनाच जेलला टाकलं पाहिजे. त्याशिवाय पुणे शहरामध्ये असे उद्योग करणाऱ्यांना जर ह्या सगळ्या जरा प्रश्न नाही. पण दंगेकर सर, तुम्ही मघाच्या प्रश्नाचं उत्तर देताना एक जो मुद्दा उपस्थित केला होता ना, तो मुद्दा मला फार गंभीर वाटला आणि तोच मुद्दा अंजलीताई मला तुम्हाला विचारायचा आहे की सर्वसामान्य माणसाला किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला असं वाटतं की आपण या सगळ्याबद्दल आवाज उठवावा, त्यावेळेस शक्यता अशी होऊ शकते की त्याच कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होतील, इतकी ही सिस्टीम निर्ढावलेली आहे. आता ही जर परिस्थिती असेल तर या सिस्टीम मधनं मार्ग काढायचा कसा? कविता, आता 2च दिवस झाले मी अजित पवारांबद्दल बोलायला लागले. त्यांच्याबद्दल चकार शब्द जरी काढला ना तर त्यांची अख्खी यंत्रणा तुमच्या मागे लागते. तर आज ते आधी काय सूरज चव्हाण त्यांनी तर की ह्या बाई म्हणे काय रिचार्जवर काम करणाऱ्या बाई आहेत आणि सुपारी घेणाऱ्या बाई आहेत, आणि त्याच्यानंतर उमेश पाटलांची पत्रकार परिषद झाली. अरे काय फालतू, काय काय कुठच्या लेवलला जाऊन बोलता? तुम्हाला त्या व्यक्तीची क्रेडिबिलिटी तरी माहितीये का? तो व्यक्ती कसा आहे माहितीये का? त्यांचं इन्कम किती आहे माहितीये का? तुम्ही कोणाला काय बोलताय? आणि कसं आहे माहितीये, राजकारणात आता कुठलाही मुद्दा उचलणं म्हणजे तुमच्यात खरंच खूप हिंमत लागते. कारण अशी जी ही 3rd ग्रेडेड माणसं असतात ते वाटेल ते तुमच्यावर कुठच्याही स्तराला जाऊन रोल आर्मी, कुठच्याही स्तराला, म्हणजे त्यांना स्वतःला तर काही नसतं, दुसऱ्याला जे सोशल स्टँडिंग असतं त्याची सुद्धा ते विल्हेवाट लावण्याचा आधी आणि लोकांच्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर म्हणूनच सूरज चव्हाणांसारख्या माणसांना किंवा इतर लोकांनाही जे लोक लढणाऱ्या व्यक्ती विरुद्ध हे जे करतात ना त्यांना सरळ केलं पाहिजे. आणि हे जे बायकांविरुद्ध परत परत होतं ना की त्यांच्यावर वाटेल ते आरोप केले की ती बाई गप्प बसून घरात बसेल, सूरज चव्हाणांसारख्या लोकांना हे आता धडे हे शिकवलेच पाहिजेत. आणि जो माझा स्टँड होता कविता तो खरा आहे की एखादा व्यक्ती जो एवढा मोठा, एवढे कोट्याधीश असलेला, म्हणजे किती हजारो कोटी त्या कुटुंबाकडे असतील, तो माणूस एका आमदाराला नक्कीच सांगणार नाही. आणि पुण्यात आपल्याला माहितीये तिथे माती धोंडे जरी विकत घ्यायचे झाले तरी अजित पवारांची परवानगी मिळाल्याशिवाय होत नाही. तर अजित पवार म्हणतात त्यांनी फोन केला होता. माझा पुन्हा त्यांना तोच प्रश्न, तुम्ही फोन कशासाठी केला होता, काय केलं होतात? म्हणूनच एक तर त्यांचा फोन जप्त करावा, त्यांची नार्को टेस्ट व्हावी, ही जी माझी मागणी होती ना, तर लोक त्याच्यावर म्हणायला लागले की नार्को टेस्ट कशाला, तर फोन कशाला जप्त करायचा? मी म्हणलं अरे दिल्लीत तर तुम्ही त्या स्वाती मालिवालनी आरोप केले की एक्साईज पॉलिसीचे आरोप झाले, तर एका मुख्यमंत्र्याचा फोन सुद्धा तुम्ही जप्त केला का? तर त्या मुख्यमंत्र्यावर नुसते आरोप झाले होते, त्याच्यावर सिद्ध तो होणं दूर, त्याच्यावर नुसता आरोप झाला म्हणून तुम्ही त्यांचा फोन जर जप्त करू शकता तर एका उपमुख्यमंत्र्याचा फोन का नाही जप्त करू शकत? कारण जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत खरं काय ते बाहेर येणार नाही. कारण ही जे सगळी स्कटल करण्याची जी ऍक्च्युअली जी सुरुवात झाली आहे ती माझा थेट आरोप पुन्हा तोच आहे की अजित पवारांच्या सांगण्यावरूनच झालेली आहे. आणि त्याच्याच नंतर नाही तर सीपी सारखा माणूस, ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड, ससून हॉस्पिटल, सगळ्यांनी मिळून हा जो पूर्ण त्याला वाचवण्याचा घाट केला होता. आणि ते होतंय की नाही हे बघण्यासाठी जे सुनील टिंगरेला पाठवण्यात आलं होतं हे फक्त आणि फक्त एकच व्यक्ती करू शकतो. खरं तर ना तुमच्या दोघांच्याही बोलण्यात ना जे समोर येत आहे ते मला जास्त डिस्टर्बिंग करणार आहे. पुण्याचं पाताळ लोक होतंय का हा प्रश्न जितका डिस्टर्बिंग करणार आहे तितकंच डिस्टर्बिंग हे आहे
की हे पाताल लोक ज्यांच्यामुळं होत आहे अशी एखाद्याला शंका वाटते त्यावर प्रश्न उपस्थित करणं हे कठीण व्हावं आणि ते लोकशाहीला नक्की अभिप्रेत नाहीये. आपल्या व्यवस्थेमध्ये प्रश्न उपस्थित करणं, नेत्यांवर प्रश्न उपस्थित करणं हा अधिकार असायला हवा, ते स्वागतार्ह असायला हवं, ते गांभीर्यानं घेतलं जायला हवं. दुर्दैवानं घडते उलटच. आपल्या बरोबर एक लोकप्रतिनिधी बसले, ते म्हणतात की आवाज उठवला तर गुन्हे दाखल होऊ शकतात. हे त्यांच्याकडनं येतं आणि तुम्ही म्हणता की हे सगळं असंच होतं जेव्हा आम्ही आवाज उठवतो. ही संपूर्ण व्यवस्था जी आहे ती आपल्या सगळ्यांसाठीच धोकादायक आहे. पुणे पोर्शे अपघात प्रकरण हे त्याचं फक्त टोक आहे, पण हिमनग अजून खाली आहे आणि इतकं सगळं जर व्हायचं नसेल, आपल्याला उत्तरं शोधायची असतील तर प्रश्न विचारण्यासाठी मोकळं वातावरण निर्माण करणं हे गरजेचं आहे. हे मात्र या चर्चेच्या निमित्तानं नक्की ठळकपणे समोर आलं. दोघेही जण आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार.